नागपुरात वाढत्या उकाड्यापासून भक्तांच्या रक्षणासाठी टेकडी गणपती मंदिरात कूलिंग मिस्ट बसवण्यात आलंय। मंदिरात येणाऱ्या भाविकांना कूलिंग मिस्टमुळे गरमीशिवाय बाप्पांचं दर्शन घेता येतंय। ग्रीन शेड सोबतच स्प्रिंकलर असल्यानं बाहेरपेक्षा 4 ते 5 डिग्री पर्यंत कमी तापमान अनुभवता येतंय। मंदिरात देखील बाप्पांसाठी कूलिंगची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर प्रशासनाच्या पुढाकारानं भर गरमीत देखील भक्तांची गर्दी कायम आहे। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागपूरमध्ये सूर्य आगोगतोय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण नागपूरचा पारा गेल्या 3-4 दिवसांचा विचार केला तर 40च्या पार अगदी 42 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। आणि या उन्हाच्या तडाख्यामुळे जे आहे ते गणपती बाप्पांचे भक्त जे आहेत ते बेजार होत होते आणि त्यामुळेच नागपूरच्या या टेकडी गणपती मंदिरामध्ये जे आहे ते भक्तांची काळजी घेण्यासाठी पहिले तर ग्रीन शेड चा आच्छादन करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणापासून मंदिराच्या गेटला सुरुवात होतं त्या गेट पासून तर अगदी बाप्पाच्या या दारापर्यंत जे आहे ते ग्रीन शेड आच्छादण्यात आलेला आहे। सोबतच वातावरणाचा कुठलाही फरक पडणार नाही याकरता जे आहे ते स्प्रिंकलरची व्यवस्था या मंदिरात करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्यावेळी भक्त बाहेरून येतो त्यावेळी त्याच्या तापमानाच्या जवळपास 4 ते 5 अंशापर्यंत कमी असलेलं तापमान त्याला या मंदिरात आल्यानंतर बाप्पाच्या दर्शनाच्या वेळी अनुभवता येतं। त्यामुळे या गरमीचा कुठलाही फटका जो आहे तो बाप्पांना बसत नाहीये। शिवाय मंदिरात देखील जी आहे ती कूलिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मंदिरातला गाभारा असेल किंवा बाप्पा असेल यांना देखील गरमीचा कुठलाही फटका बसणार नाही या दृष्टीनं नियोजन केलं गेलेलं आहे। गेली अनेक वर्ष जी आहेत अशा पद्धतीनं ही कूलिंग मिस्टची व्यवस्था या मंदिरात केलं जातं। त्यामुळे दुपारच्या वेळी देखील भर उन्हात देखील भक्तांची गर्दी जी आहे ती बाप्पांच्या दर्शनाला असतात। जे भक्त नवीन येतात ते या मंदिरात आल्यानंतर हा स्प्रिंकलरचा फवारा पाहून त्यांना जणू आश्चर्याचा जो आहे तो धक्का बसतो। बाप्पांच्या दर्शनाला आल्यानंतर जे आहे ते या विघ्नहर्त्याच्या दर्शनाला आल्यानंतर या सगळ्या गरमीपासून त्यांना दिलासा मिळाल्यामुळे खऱ्या अर्थानं बाप्पा जो आहे तो त्यांचा विघ्नहर्ता आहे असाच समज जो आहे तो भाविकांचा होतो। त्यामुळे या भर गरमीत देखील अगदी 42 डिग्रीच्या तापमानात देखील जे आहे ते दुपारच्या वेळी या स्प्रिंकलरमुळे जे आहे ते फक्त बाप्पांच्या दर्शनासाठी आता इथं नेहमीच येत आहेत। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।